हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर किरण सेविंग इरामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे आपण 32 चेस्ट साईजचं ब्लाऊज बघणार आहोत. तर त्याची जी मेजरमेंट्स आहेत तर मी ती स्क्रीनवरती तुम्हाला पूर्ण दाखवलेली आहे. तर चेस्ट आहे 32 इंच, वेस्ट आहे 26 इंच, हाईट आहे 13.5 इंच, बॅक नेक आहे 10 इंच, फ्रंट नेक आहे 7.5 इंच, बाही हाईट आहे 8.5 इंच आणि जी बाही फिटिंग आहे ती सुद्धा 8.5 इंच आणि मुंडा आहे 14 इंच, शोल्डर आहे 14.5 इंच. तर आपण 14 इंच घेणार आहोत. पण इथे जे आहे बॅकनेक घेतलेला आहे 10 इंच, पण आपल्याला करायचा आहे तो बोट नेकमध्ये, म्हणजे इथे आपल्या बॅकनेकची आपल्याला काहीही आवश्यकता नाहीये. आणि जो फ्रंट नेक राहणार आहे तो व्ही शेपमध्ये असणार आहे फ्रंटचा, आणि शोल्डर पट्टी जी तयार ठेवायची आहे आपल्याला फक्त 1.5 इंच ठेवायची आहे. तर याच मेजरमेंट यूज करून जे आहे आपल्याला आजची कटिंग करायची. तर व्हिडिओ नक्की बघा, शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर आता सगळ्यात अगोदर जे आहे मी इथे एक स्ट्रेट लाईन मारून घेते, कारण आपला जो कपडा आहे तो खालीवर असतो, तर आपल्याला तो स्ट्रेट करून घ्यायचा आहे. तर यानंतर जे आहे ही लाईन मारल्यानंतर लगेच मी घेणार आपली हाईट. तर इथे जे आहे ना आपली हाईट आपल्याला घ्यायची आहे, जेवढी आपली हाईट तयार आहे त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर 13.5 इंचवरती आपली हाईट आहे जी रेडी. तर आपल्याला 14.5 इंचावरती एक पॉईंट देऊन घ्यायचा, एक स्ट्रेट लाईन इथे मारून घ्यायची. आता हे झाल्यानंतर जे आहे ही जी लाईन आहे आपली वेस्ट लाईन तयार झालेली आहे. तर वेस्ट लाईन आहे तर त्याच्यावरती आपण आपली वेस्ट देणार. तर वेस्ट आहे इथं 26 इंच, तर त्याचा चौथा भाग येतो 6.5 इंच, आणि मागच्या टक्ससाठी आपल्याला 1 इंच ॲड करायचं आहे. तर ते 1 इंच ॲड केला, त्यानंतर जी शिलाई मार्जिन आहे ती ठेवणार आहे आपण 1.5 इंच. तर हे जे आहे आपलं मेजरमेंट इथे वेस्टचं झालेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला घ्यायचं आहे शोल्डर. तर आपलं शोल्डर आहे 14 इंच, तर त्यामध्ये थोडंसं म्हणजे पाव इंच कमी करून घेणार. 5.25 इंचावरती जे आहे मी एक शोल्डर आपलं घेऊन घेणार आहे. तर 5.25 वरती मी इथं एक पॉईंट दिला. त्यानंतर आपल्याला जी शोल्डर पट्टी तयार करायची आहे ती करायची आहे 1.5 इंचाची. तर 1.5 इंचाची करण्यासाठी आपण शोल्डर पट्टी 1.5 इंचाची तर टाकली, तर आपल्या शिलाई मार्जिनमध्ये इथे सुद्धा जाणार आणि इथे पायपिंगमध्ये जाणार. तर आपल्याला आपली जी शोल्डर पट्टी आहे ती खूप कमी होईल. तर त्यामध्ये काय करायचं, आपल्याला जेवढी आपल्याला शोल्डर पट्टी तयार पाहिजे त्याच्यामध्ये 1.25 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचे. तर जे आहे मी 2.25 इंचावरती एक शोल्डर पट्टी आता आपली इथं घेऊन घेतली. तर इथं जे आहे जेव्हा आपण पायपिंग करू तेव्हा 1.5 इंच जाणार, आणि जेव्हा आपण शोल्डर जॉईंट करू तेव्हा आपलं 1/2 इंच जाणार. तर आपली जी आहे 1.5 इंचाची आपली शोल्डर पट्टी तयार होऊन जाते. यानंतर आपल्याला खाली सुद्धा एक 5.7 इंचावरती मी एक पॉईंट घेऊन घेणार. एक स्ट्रेट अशी आपण लाईन मारून घ्यायची. ही स्ट्रेट लाईन मारणं झाल्यानंतर आता जो आहे आपण घेणार आहोत आपल्या जो ही मुंड्याची हाईट आहे ती. तर इथं ठेवणार आहे मी 6.5 इंच. तर 6.5 इंचावरती पॉईंट दिला आणि एक स्ट्रेट लाईन इथे मारून घेतली. आता हे झाल्यानंतर जे आहे आता आपल्याला जेवढी ही आपली चेस्ट आहे, तर इथे जे आहे बॅकनेक आपला पॅक आहे, तर आपल्याला चेस्टमध्ये लुझिंग ॲड करावं लागणार आहे. तर जी लुझिंग आहे ती पूर्ण याच्यामध्ये मी 2 इंच ॲड करणार, म्हणजे आपलं जे चौथा हिस्सा आहे त्यामध्ये 1/2 इंच ॲड होणार. तर 8 इंच आहे तर 8.5 इंचावरती मी एक पॉईंट देणार, म्हणजे 1/2 इंच जी आहे आपण इथे लुझिंग घेतली, आणि 1.5 इंच जे आहे आपली शिलाई मार्जिन इथे राहणार आहे. तर हे झाल्यानंतर इथं जे आहे पाऊण किंवा 1/2 इंचावरती मी 1/2 इंचावरती एक पॉईंट दिला आणि व्यवस्थित असा एक शेप तयार करून घेतला. त्यानंतर आता आपलं इथं मागून पॅक आहे, तर आपल्याला काय करणार लागणार आहे की शोल्डरचा स्लोप द्यायचा आहे. तर इथं जे आहे मी 1/2 इंचाचा शोल्डरचा स्लोप दिला, आणि त्यानंतर 1/2 इंच जे आहे ना आपलं स्टिचिंगमध्ये जाणार. त्यानंतर जेवढाही आपला मुंडा आहे तेवढा आपल्याला मेजर करून घ्यायचा आहे की किती भरतोय. तर इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा 7 इंच आपला मुंडा जो आहे तो भरत आहे, आणि आपला जो मुंडा आहे तो सुद्धा इथे 14 इंचच आहे. तर व्यवस्थित आपलं मेजरमेंट इथं आलेलं आहे. त्यानंतर जे आहे आता आपल्याला गळ्याची हाईट घ्यायची. तर ती हाईट घेणार आहे मी इथे 2.5 इंचावरती. तर 2.5 इंचाची इथं हाईट घेणार. त्यानंतर जे आहे आपल्याला जेवढाही इथे बॉक्स तयार होतो तो बॉक्स व्यवस्थित असा करून घ्यायचा, आणि बोट नेकचा जो आहे शेप व्यवस्थित इथे देऊन द्यायचा. जर तुमच्याकडे असं व्यवस्थित असं शेप देण्यासाठी जर फ्रेंच कर असेल तर फ्रेंच कर ने सुद्धा आपण व्यवस्थित असा शेप इथे देऊ शकतो. तर खूपच छान असा शेप आपला तयार होऊन जातो. तर हे झाल्यानंतर जे आहे आता आपला इथं शेपही देणं झालेला आहे. आता आपल्याला करायची आहे आपली बॅकची कटिंग. तर व्यवस्थित असा पूर्ण आपला जोही बॅक पार्ट आहे तो रेडी झालेला आहे. तर आता पूर्ण कट करून घ्यायचा. सॉरी, त्या अगोदरची चेस्ट लाईन आणि वेस्ट लाईन आहे ते आपल्याला इथे मॅच करून घ्यायचे आहे, कारण कटिंगसाठी आपल्याला खूप महत्त्वाचे आहे. तर जेवढंही आपलं वेस्टचं मेजरमेंट होतं चेस्ट आणि वेस्ट लाईन आपण इथे जोडून घेतल्या, आणि नंतरच आपल्याला इथे कटिंग करायची. आता जो शोल्डर स्लोप आहे ना तो मी वेळेवर देणार, सध्या इथे देणार नाही. जसं आहे आपलं तसंच इथे कट करून घेणार. तर हा जो आहे आपला बॅकचा पार्ट इथे रेडी आहे. तर आता आपण फ्रंट पार्ट इथे कट करून घेणार.
आता जे आहे या कापडावरती आपल्याला फ्रंट पार्ट ड्रॉ करायचा आहे. तर फ्रंट पार्टसाठी काय असतं, आपण नेहमीच अगोदर काय असतं की हाफ इंच जे आपलं हुक आणि आयच्या पट्टीसाठी जाणार, तर आपल्याला काय करायचं आहे, सर्वात अगोदर हुक आणि आयच्या पट्टीसाठी हाफ इंच इथे एक एक्स्ट्राचं मेजरमेंट घेऊन घ्यायचं पहिले सर्वात अगोदर, कारण हे कंपल्सरी आहे. तर हे जर नाही घेतलं तर आपलं जे समोरचं मेजरमेंट आहे त्याच्यामध्ये आपला थोडासा, म्हणजे थोडा नाही भरपूर असा कमी जास्त होऊ शकतं. तर त्यासाठी जे आहे आपल्याला व्यवस्थित असं हाफ इंच घेऊन घ्यायचं. आता यानंतर जे आहे आता आपल्याला समोरचा गळा ड्रॉ करायचा आहे. तर आता इथे जर म्हटलं तर आपला समोरचा गळा आहे आता तिथे 7 इंच सांगितलेला आहे, पण मागून सांगितलं की व्ही शेपमध्ये. तर व्ही शेपमध्ये काय असतं, आपण थोडासा गळा डीपही केला तरी आपला प्रॉब्लेम येत नाही. तर इथं काय करणार आहे मी, जे शोल्डर आहे ना, तर शोल्डरच्या अगोदर इथे जे आहे एक स्ट्रेट लाईन मारून घेणार, कारण थोडासा कपडा जो आहे तो खालीवर आहे, तर तो व्यवस्थित असा आपल्याला इथे स्ट्रेट करून घ्यायचा. तर आता इथे व्ही शेप आहे, तर व्ही शेपमध्ये सुद्धा आपण काय थोडं थोडं जे आहे ते बोटनेकमध्ये ट्रान्सफर होतं, तर जास्त नाही पण 75% तरी मॅच होतं. तर व्ही शेपचा जो गळा असतो तो सुद्धा गळत नाही, म्हणजे जे शोल्डर असतं ते गळत नसतं. तर आता आपल्याला काय करायचं आहे, आता इथे आपण मागच्या गळ्यामध्ये काय केलं होतं की 6.25 इंचापर्यंत आपण जे शोल्डर आहे ते घेतलं होतं. तर आता जे आहे ना, मी जेव्हा आपण फ्रंट पार्ट कट करू तर मी ते 5.5 इंचावरती शोल्डर घेतलेला आहे आणि 2.25 जी आहे शोल्डर पट्टी, म्हणजे आपल्याला काय करायचं, जी तयार होईल तर ती आपल्याला जेवढी पाहिजे 1.5 इंच तेवढी इथे तयार होऊन जाते. आणि समोरचा गळा, तर शोल्डर खूप छोटा आहे तरी समोरच्या याच्यासाठी जर आपण डीप नेक असतं 8 पर्यंत, तर आपण हे जे शोल्डर आहे ते 5 किंवा 5.25 इंचापर्यंत घेतलं असतं. पण इथे व्ही शेप आहे म्हणून मी इथे 5.5 वरती शोल्डर घेतलेला आहे. खाली सुद्धा एक 5.5 वरती एक पॉईंट देऊन दिला, नंतर एक स्ट्रेट लाईन अशी मारून घ्यायची. आता हे झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की आपलं जे ही मुंड्याची हाईट आहे, तर आपण जी मागच्या बाजूने घेतली होती 6.5 इंच, ती सुद्धा आपण इथे घेऊन घ्यायची. नंतर एक स्ट्रेट लाईन इथे मारून घ्यायची. त्यानंतर आपलं जेही चेस्ट असेल, तर इथं आपली जी चेस्ट आहे ती किती आहे, 32 इंच, पण आपला जो फ्रंट नेक आहे तो थोडासा डीप आहे, तर आपण इथं कोणतीही लुझिंग ॲड करणार नाहीये. तर जेवढी आपली चेस्ट आहे तेवढीच मी इथे टाकून घेणार. तर इथं 8 इंचावरती जे आहे मी इथं चेस्ट टाकून घेतली. तर आता जेव्हा आपण फ्रंट आर्महोलचा शेप देतो ना, तर नेहमी हाफ इंच आत येतो का, तर इथं सुद्धा मी हाफ इंच आत आले. नंतर जे आहे आता इथून 1 इंचावरती असं एक पॉईंट द्यायचा आणि गोलाकारमध्ये थोडासा आपल्याला इथे शेप देऊन द्यायचा. आता आपल्याला काय करायचं आहे, इथून जे आहे तर शोल्डर स्लोप द्यायचा आहे, तर हाफ इंचाचा मी इथं शोल्डर स्लोप सुद्धा इकडे देऊन दिला. त्यानंतर हाफ इंच जाणार आहे आपलं मार्जिनमध्ये, तर जेव्हा आपण शोल्डर जॉईन करू, तर आता उरलेला जो मुंडा आहे तो आपण मेजर करून बघणार, तो किती भरतोय. तर हा जो आहे 7.5 इंच भरतोय, म्हणजे हाफ इंच एक्स्ट्रा भरतोय. तर आपण काय, तर नेहमी काय असतं, जेव्हाही आपण समोरचा मुंडा मेजर करतो तर हाफ इंच म्हणजे मागच्यापेक्षा समोरचा हाफ इंच हा शिल्लकच भरत असतो. तर आपण जेवढा आहे तेवढाच इथं ठेवणार आहोत. तर आता इथे तर आपण चेस्टमध्ये लुझिंग नाही दिलेली, पण आपण मुंड्यामध्ये थोडीशी लुझिंग इथं ठेवू शकतो. तर आता जे आहे आपलं फ्रंटमध्ये फ्रंट जे आहे ते झालं, सॉरी, तर यानंतर जे आहे आपल्याला करायचा आहे फ्रंट जो नेक आहे तो. तर इथे जे आहे तो आपल्याला जो फ्रंट नेक आहे तो 7.5चा आपल्याला तयार ठेवायचा आहे. तर इथं जे आहे मी 8.5 इंचावरती पॉईंट देणार, कारण आपला जो व्ही नेक आहे तो थोडासा डीपही असला तर आपल्याला काहीही प्रॉब्लेम येत नाही आणि व्ही शेप थोडासा डीपच पाहिजे. तर इथं जे आहे आता आपलं इथं झालेलं आहे, तर आपण काय करणार, इथं 1/2 इंच सोडून हा आणि हा पॉईंट इथे मॅच करून घेणार. आता हा पॉईंट झाल्यानंतर आपण काय करणार, थोडासा इथं जो ही व्ही शेप आहे ना, फक्त किंचित असा मधातून थोडासा इथे आपण असा मधातून फक्त असा थोडासा इथे कर्व शेपमध्ये येणार. तर जास्त नाही, किंचित असा पाव इंचही नाही, फक्त एक लाईन एवढाच इथं थोडासा गोलावा आपण देणार. आता आपण घेणार आहेत आपली ब्लाऊजची हाईट. तर जेवढी आपली ब्लाऊजची हाईट आहे त्यामध्ये 2 इंच आपण एक्स्ट्रा घेत असतो जेव्हा आपला फ्रंट पार्ट असतो. तर फ्रंट पार्टमध्ये म्हणजे इथे 13.5ची हाईट आहे, तर मी 15.5 इंचावरती इथं एक लाईन करून घेतली आणि एक स्ट्रेट लाईन अशी इथे मारून घेतली. तर हे झाल्यानंतर आता आपल्याला करायचा आहे आपला बस्ट पॉईंट. तर बस्ट पॉईंट जो आहे तो हाईटनुसार सुद्धा असतो. तर जी हाईट आहे ती मीडियम आहे, तर या हाईटसाठी आपण जे आहे बस्ट पॉईंट घेऊ शकतो 9.5 इंच. तर 9.5 इंच न घेता आपण हाफ इंच एक्स्ट्रा करायचं आहे, म्हणजे 10 इंचावरती आपल्याला इथे पॉईंट द्यायचा आहे. तर 9.5 वरतून 10 का दिलं, कारण आपण जेव्हा इथे शोल्डर जॉईन करू त्यामध्ये हाफ इंच आपलं जातं, तर त्याच्यासाठी हाफ इंच एक्स्ट्रा करून घ्यायचे. आता आपल्याला द्यायचा आहे इथंचा एक पॉईंट, तर आपला टक्ससाठी, तर तो किती घ्यायचा, तर जेवढी ही आपली चेस्ट आहे तर तेवढा पॉईंट इथे घ्यावा लागतो, पण आपण तेवढाच न घेता त्यामध्ये हाफ इंच एक्स्ट्रा घेणार. तर
हाफ इंच एक्स्ट्रा का, कारण जेव्हा आपला हा पार्ट आणि कटोरी जॉईंट करू त्यामध्ये हाफ इंच चालला जाणार आपलं स्टिचिंगमध्ये, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला इथेच ॲड करून घ्यायचं आहे. तर 3.2 मध्ये हाफ इंच एक्स्ट्रा घेऊन जे आहे मी 3.8 वरती एक पॉईंट दिला आणि जेवढंही इथं आहे त्याच्यामधलं फक्त हाफ इंच कमी करायचं आहे आणि खाली एक पॉईंट द्यायचा आहे. तर हे झाल्यानंतर आपलं जेही आहे इथं अटॅच करून घ्यायचं आणि आता आपण टक्स देणार आहोत. तर इथं जो आहे मी 2.5 इंचाचा टक्स जो आहे तो इथे देऊन देणार आहे. तर व्यवस्थित असा शेपही आपल्याला इथे देऊन द्यायचा. नंतर व्यवस्थित असा हा शेप इथे असा मॅच करायचा. तर हे झाल्यानंतर आता हा जो आहे आपला कटोरीचा व्यवस्थित असा शेप तयार झालेला आहे. तर आता काय करणार आपण, इथं जे आहे ना आपल्याला वेस्ट घ्यायची आहे. तर जेवढी ही वेस्ट आहे आता घ्यायची, तर इथं काय करायचं, जेवढंही आपलं हाफ इंच असतं ना तेवढं जेवढं की आपल्या स्टिचिंगमध्ये जाणार याच्यामध्ये आणि याच्यामध्ये तेवढं आपल्याला इथे घेऊन घ्यायचं आणि इथे सुद्धा हाफ इंच आपल्याला अगोदरच घेऊन घ्यायचं आहे. तर आता आपण इथे हाफ घेतलं तर इथे सुद्धा आपल्याला हाफ इंच वाढवायचं आहे आणि आपली 1.5 इंचाची शिलाई मार्जिन सुद्धा वाढवायची आहे. आणि जेव्हा आपण हा पार्ट जेवढा आपला हा पार्ट जेवढा स्टिचिंगमध्ये जाणार, आता हा पार्ट एवढा स्टिचिंगमध्ये जाणार तर हा सुद्धा पार्ट एवढाच आपला स्टिचिंगमध्ये जाणार. तर हा आणि हा मिळून आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, म्हणजे इथे 8 इंच तर हाफ इंच एक्स्ट्रा मार्जिनसाठी. तर इथं 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन आणि हाफ इंच हा जो पार्ट आहे तो दाबण्यात जातो त्याच्यासाठी हाफ इंच इथं एक्स्ट्रा घेऊन घ्यायचं आहे. तर वेस्ट कशी घ्यायची, तर जोही आपला हुक आणि आयचा पार्ट आहे तर तो सोडून आपल्याला इथे जेही आपण सोडलेला आहे म्हणजे स्टिचिंगसाठी तिथपर्यंत यायचं आहे. तर ते किती येत आहे, 3 ला 1 लाईन कमी. तर आपण ते सोडून द्यायचं आहे कुठपासून, जिथपासून आपण इथलची जी स्टिचिंग मार्जिन आहे ती सोडून द्यायची आणि समोर जी ही आपली वेस्ट असेल ती घेऊन घ्यायची. तर वेस्ट किती आहे आपली 26 इंच, त्याचा भाग येतो चौथा 6.5 इंच. तर 6.5 इंच घेऊन नंतर 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि आता आपली जी फ्रंटची मेजरमेंट्स आहे ती झालेली आहे. आता यानंतर जे आहे आता आपल्याला काय करायचं आहे, आपली ही लाईन आणि ही लाईन आपल्याला मेजर करायची. तर आपण इथून तर इथपर्यंत मेजरमेंट घेतलं तर हे भरतंय आपलं 5.5 इंच. आता आपल्याला ही जी कर्व शेपमध्ये आहे ती सुद्धा इथं मेजर करायची. तर 5.5 इंच जिथंही येईल तिथं आपल्याला एक असा पॉईंट देऊन घ्यायचा आहे. तर घेतला तर जेवढंही इथलचं मेजरमेंट येतं त्याच्या डबलनं आपल्याला ही जी लास्ट लाईन असते ना आपली फिटिंगची तिथं घ्यायचं आहे. तर इथं हाफ इंच एक्स्ट्रा आलं आहे तर इथं डबल काय करायचं आहे आपल्याला 1 इंच घेऊन घ्यायचं आणि हा पॉईंट मिळवत आपल्याला इथे व्यवस्थित अशी स्ट्रेट लाईन मारून घ्यायची. आता जेव्हाही आपण जे आपण हुक आणि आयची पट्टी असते तिकडून हाफ इंच वरती यायचं आणि इथं सुद्धा असा थोडासा क्रॉसमध्ये एक मार्किंग करून घ्यायची. ही झाल्यानंतर आता आपल्याला कट करून घ्यायची. आता जो आहे आपला फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट हा कट झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा आपला फ्रंट पार्ट आणि दोन्हीही पार्ट इथे रेडी आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, जो बॅक पार्ट आपण कापलेला आहे ना तो इथे घेऊन घ्यायचा आणि जी ही आपण कटोरी इथे कट केलेली आहे ती आपल्याला इथे व्यवस्थितपणे अगोदर घेऊन घ्यायची आणि आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं क्रॉसमध्ये याला असं घेऊन घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित असं आपल्याला लावून बघायचं आहे. जर व्यवस्थित असं ॲडजस्ट होत असेल तर आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित ठेवायचं आहे. आणि जर का हे येत नसल, एकमेकाला मिळत नसल तर आपल्याला काय करायचं, हे जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो इथे कट करून टाकायचा आहे. तर इथं जे आहे आपलं व्यवस्थित असं भरत आहे. तर आपल्याला कोणताही पार्ट एक्स्ट्रा कट करायचं काम नाही आहे. आता आपण कट करणार आहोत आपल्या स्लीव्ज. तर स्लीव्जसाठी जे आहे मी इथं 4 फोल्डेड कपडा घेणार आहे. तर इथं जे आहे इथं व्यवस्थित असा आपला एक कपडा आहे आपल्याला, तर तोच आपल्याला इथे व्यवस्थित असा 4 फोल्ड करून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता असा 4 फोल्ड करून घेतला. आता यानंतर आता जिकडूनही आपली
फोल्डेड बाजू असते आणि इकडून जी आहे आपली अनफोल्ड बाजू आहे. आता तुम्ही बघू शकता इकडून जी आहे आपली अनफोल्ड बाजू आहे आणि इकडून जी आहे आपली तर फोल्डेड. तर जिकडून आपली फोल्डेड बाजू आहे तिकडून आपल्याला मेजरमेंट्स घ्यायला म्हणजे जी बाहीची हाईट आहे तिकडून आपल्याला घ्यायची आहे. सर्वात अगोदर जे आहे थोडासा कपडा खालीवर आहे तर मी इथं काय करणार तो व्यवस्थित असा सरळ करून घेणार म्हणजे एक अशी लाईन मारून घेणार आणि नंतर जो आहे आपला कपडा इथे सरळ झालेला आहे. आता जिकडून आपली फोल्डेड बाजू आहे तिकडून आपल्याला आपल्या बाहीची हाईट घ्यायची आहे. तर ती किती घ्यायची तर तयार आपली बाही हाईट आहे 8.5 इंच. तर आपल्याला काय करायचं आहे 1 इंच एक्स्ट्रा घेऊन 9.5 इंचावरती आपल्याला एक पॉईंट द्यायचा आणि व्यवस्थित असे स्ट्रेट लाईन मारून घ्यायची. यानंतर आता जिकडूनही आपली आता आपण हा कपडा किती घेतलेला आहे तर किती घ्यायचा जेवढी ही चेस्ट आहे त्याच्यामध्ये हाफ इंच एक्स्ट्रा येईल एवढा आपला कपडा घ्यायला आलाच पाहिजे. तर इथं तेवढाच आपला आलेला आहे. तर आता जे आहे इकडच्या बाजूने जिकडून आपल्या अनफोल्ड बाजू आहे ना तिकडून काय करायचे आता मी जे इथं डाऊन घेणार आहे तो घेणार आहे 3.25 इंचापर्यंत. 3ही नाही आणि 2.5ही नाही. एक डिटेलमध्ये व्हिडिओ मी बनवणारच आहे स्लीव्जवरती की डाऊन किती घ्यायचं आहे. तर इथं जे आहे तर मी घेतलेलं आहे 3.25 इंच. तर आता जेवढंही आपल्या मुंड्याची राऊंड शेप येतो तर तो किती येतो आपला 7 वरती. तर इथं 7 वर एक पॉईंट दिला आणि त्यानंतर जे आहे 1.5 इंचाची आपली शिलाई मार्जिन इथे राहणार आहे. तर ही लाईन जी आहे आपल्याला अशी स्ट्रेट करून घ्यायची. त्यानंतर इथं जे आहे 1 ते 1.5 इंचावरतून आपल्याला काय करायचं आहे जो बाहीचा शेप असतो ना तो द्यायला सुरुवात करायची. तर तो कसा द्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये जसा मी देत आहे थोडासा असा इकडून मिळवत आणायचं आणि इकडून सुद्धा आपल्याला असं मिळवत घ्यायचं. तर व्यवस्थित असा शेप जो आहे आपला इथे आलेला आहे आणि हा जो आहे हा आहे आपला इथपर्यंत मुंड्याची राऊंड. तर इथून त्यानंतर आपल्याला करायची आहे आपली हाईट. तर बाही फिटिंग. तर इथे जे आहे बाही फिटिंग किती आहे 8.5 इंच. तर तर 8.5चा हाफ काय येतं 4.25 इंच. तर 4.25 इंचावरती एक पॉईंट द्यायचा. नंतर 1.5 इंच जी आहे आपली शिलाई मार्जिन तर ती जी आहे आपल्याला इथे मॅच करून घ्यायची आणि एक स्ट्रेट लाईन जी आहे ती इथे देऊन द्यायची. तर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित आपली जी स्लीव्ज आहे ती व्यवस्थित इथं परफेक्ट आलेली आहे. तर आता आपल्याला जी ही स्लीव्ज आपली ड्राफ्ट झालेली आहे ती कट करून घ्यायची. तर स्लीव्ससुद्धा आपली कट झालेली आहे. आता आपण काय करणार जे आपण कट केलेले पीस आहे ते आपण मेन फॅब्रिकवरती ठेवून कट करून घेणार. तर इथे जे आहे आपली पूर्ण कटिंग झालेली आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा.